नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे ऐश्वर्याने नानासाहेबांना जिन्यावरून धक्का दिलेला असतो आणि सगळा आळ तिने आता जानकीवरती टाकलेला आहे. सुमित्राचे सुद्धा कान भरते आणि त्याचबरोबर सारंगचे सुद्धा ती कान भरत आहे आणि त्यांच्याबरोबर गोड गोड बोलून जानकी कशी चुकीची, तिने कसा नानासाहेबांना धक्का दिला, तिच्या हातामध्ये नानासाहेबांची शॉल आणि पडत असताना जानकीला दिलेला आवाज, हे ती सातत्याने सगळ्यांना सांगत असते आणि जानकीनेच नानासाहेबांना धक्का दिला हे सगळ्यांना पटवून देत असते. तर इथे आता सुमित्राचा आणि सारंगचा ब्रेन वॉश करण्यामध्ये तिने कुठलीही कसर सोडलेली नसते. त्यामुळे सगळ्यांना आता असंच वाटत असतं की कदाचित जानकीनेच नानांना धक्का दिलेला आहे. तर इथे जानकी सगळ्यांना पोट तिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी नानांना धक्का का देऊ, नाना तर माझ्या वडिलांसारखे आहेत. मी एक अनाथ मुलगी होते. ऋषिकेश बरोबर लग्न करून मी जेव्हा रणदिवेंच्या घरची सून झाले तेव्हा मला आईवडिलांचं प्रेम मिळालं. मला दिरांच्या रूपांमध्ये मला 2 भाऊ मिळाले आणि मला नंदेच्या रूपामध्ये एक छान आणि छोटी बहीण मिळाली आणि त्यांच्याबरोबर मी आनंदाने राहत होते. हेच माझं सुखी आयुष्य होतं, माझा सुखाचा संसार होता. आणि मग मी जिथे देवाची पूजा करते तशी मी नानासाहेब आणि आईंची पूजा करत होते. ते माझे सख्खे आईवडील झाले होते. मग मी नानांना धक्का का देऊ आणि कशासाठी? तर इथे आता जानकीसुद्धा सगळ्यांना सांगत असते की मी नाही धक्का दिला आहे. पण तरीसुद्धा सगळ्यांच्या मनामध्ये जानकीबद्दल एक कटुता निर्माण झालेली असते, गैरसमज निर्माण झालेला असतो. त्यामुळे इथे आता जानकीला टेन्शन तर असतं, पण तिला आता या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून नानासाहेबांच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यायचं असतं. कारण तिला माहिती असतं की तिने नानांना धक्का नाही दिला आहे. नाना तिच्यासाठी वडिलांप्रमाणे आहेतच आणि खूप महत्त्वाचे सुद्धा आहेत. तेव्हा आधी त्यांचं बरं होणं तिच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं. आणि इथे जानकी आता सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त नानासाहेबांच्या तब्येतीसाठी ती आता प्रयत्न करत असते. आणि त्यामुळे गुरुजींना जेव्हा मंदिरामध्ये कळलेलं असतं की जानकी खूप मोठ्या संकटात आहे, तेव्हा गुरुजींनी तिला सल्ला दिलेला असतो की तू इथे येऊन निर्जला व्रत कर आणि इथे 180 प्रदक्षिणा घाल आणि तुझं व्रत पूर्ण कर. तर इथे तुला जे हवंय ते मिळेल, तुझ्या मनाप्रमाणे होईल, असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. तेव्हा इथे जानकी म्हणते की गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझं व्रत पूर्ण करेन. आणि इथे जिद्दीने आणि चिकाटीने जानकी नानासाहेबांसाठी ते व्रत पूर्ण करते आणि त्यामुळे नानांना त्याचा खूप फायदा होणार असतो. पण जेव्हा हे सगळं जानकी करत असते नानासाहेबांसाठी, तेव्हा ऐश्वर्याच्या एका चुकीमुळे आता नानासाहेबांचा जीव वाचवता वाचवता जानकीला स्वतःच्या जीवाची बाजी लावावी लागते. तर इथे स्वतःच्या जीवावरती उदार होऊन आता ऐश्वर्याचा प्लॅन जानकी फेटाळून लावते. तर इथे नानासाहेबांचा जीव आता जानकीमुळे वाचलेला असतो, मात्र इथे जानकीचा जीव धोक्यात आलेला असतो. आणि जेव्हा इथे आता जानकी स्वतःच्या जीवावरती उदार होऊन नानासाहेबांचा जीव वाचवते, तेव्हा मात्र इथे सुमित्राचे डोळे आता खाडकन उघडलेले असतात आणि तिला कळलेलं असतं की जानकी ही खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि ऐश्वर्या उगाचच भडकवण्याचा प्रयत्न करते, हे सुद्धा आता सुमित्राला कळलेलं असतं. त्यामुळे खरा गुन्हेगार आता सुमित्राच्या लक्षात आलेला असतो. सुमित्रा जोरदार कानाखाली देते ऐश्वर्याच्या आणि मग तिला सांगते की जानकी आधीपासूनच चांगली मुलगी होती, पण तू उगाचच तिच्याविषयी माझ्या मनामध्ये विष पेरत होतीस आणि आता हे सगळं कारस्थान माझ्या समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे यापुढे तू जर एक शब्द जरी जानकीच्या विरोधात बोललीस तरीसुद्धा मला ते सहन होणार नाही, असं सुमित्रा म्हणते आणि तिच्या कानाखाली वाजवून तिला आता चांगलेच खडे बोल सुनावून घरातून बाहेर काढण्याचा सुद्धा निर्णय घेते. तर इथे अचानक असं काय घडतं की जानकीला स्वतःच्या जीवाची बाजी लावत नानासाहेबांचा जीव वाचवावा लागतो आणि त्यामुळे सुमित्राच्या समोर ऐश्वर्याचा खरा चेहरा येतो. हे सगळं कसं घडतं सविस्तरपणे आपण आजच्या भागामध्ये बघूया. तर इथे ऐश्वर्याने नानासाहेबांना पाडलेलं असतं आणि ती इथे सुमित्राचे कान भरत असते की हे सगळं जानकीने केले. तर इथे ही बातमी आता पोलिसांपर्यंत पोहोचलेली असते आणि ही बातमी ऐश्वर्यानेच पोहोचवलेली असते की नानासाहेबांना धक्का देण्यात आलेला आहे. पण इथे इनडायरेक्टली
ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचलेली असते. म्हणजे ऐश्वर्या स्वतःहून पोलिसांना काही सांगत नाही. तर इथे सयाजी विखे पाटील यांच्या माणसांकडून आता पोलिसांना कळतं की इथे नानासाहेबांचा अपघात झालेला नाही आहे, तर तो घातपात झालेला आहे. त्यामुळे पोलीस आता हॉस्पिटलला येतात. त्याआधी इथे सुमित्रा ऐश्वर्याला विचारत असते की ऐश्वर्या, मला खरं खरं सांग, तू खरोखर जानकीला बघितलं होतंस का नानासाहेबांना धक्का देताना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो आई, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे. जानकी वहिनी नानासाहेबांना धक्का देत होती आणि जेव्हा नानासाहेब पडत होते ना, तेव्हा त्यांनी जानकी अशी हाक मारली आणि नानासाहेबांची शॉलसुद्धा जानकी वहिनीच्या हातामध्ये राहिली होती. मग त्याच्यावरूनच तुम्ही ओळखा ना. तरीसुद्धा इथे सुमित्राला कुठेतरी वाटत असतं की जानकी एवढी मोठी चूक कधीच करणार नाही. तेव्हा इथे जेव्हा पोलीस विचारायला येतात की हा घातपात आहे, तर तो कुणी बरं केला असेल, तर इथे आता सुमित्रा म्हणते की मी तुम्हाला सांगते जे काही घडलंय ते. तेव्हा इथे ऐश्वर्या काही बोलायला जाणार तेवढ्यातच सुमित्रा म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगते, मी नानासाहेबांची बायको सुमित्रा रणदिवे. आणि ती म्हणते की जेव्हा नानासाहेब दादरवरून खाली उतरत होते, जिन्यावरून त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. त्यांना कुणीही धक्का दिलेला नाही आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही खरं बोलताय ना की जाणून बुजून कुणी धक्का दिला त्यांना? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अहो मी त्यांची बायको आहे, मी का खोटं बोलेन? मी सांगते ना तुम्हाला, नानासाहेबांना कुणीही धक्का दिलेला नाही आहे. कोण असं का करेल घरामध्ये? तर हे सगळं कुणीतरी तुम्हाला खोटं सांगितलं आहे. त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. आम्ही कुटुंबातली सगळी माणसं तर इथे आहोत ना, मग जर आम्हाला त्यांची काळजी नसती तर आम्ही इथे असतो का? तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेबांना ही घटना सांगून त्यांना तिथून पाठवून देण्यात येतं. आणि मग सुमित्रा म्हणते, मी आता पोलिसांजवळ खोटं बोलले, कारण मला घरातली इज्जत चव्हाट्यावरती आणायची नाही आहे. जर लोकांना कळलं ना की नानासाहेबांना त्यांच्या सुनेने धक्का देऊन खाली पाडले, तर मग गावामध्येच काय, कुठल्या शहरामध्ये सुद्धा तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून मी पोलिसांना खोटं सांगितलं. त्यानंतर इथे आता जानकी आपल्या व्रतला सुरुवात करते. जानकी व्रत करत असते. नानासाहेबांना आता डिस्चार्ज देण्यात येतो आणि घरी त्यांची काळजी घेण्यात येते. घरीच आता काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलमधले काही सिस्टर डॉक्टर त्यांना चेक करायला येत असतात. तर इथे नानांना आता घरी आणलेलं असतं, त्यामुळे नाना आता कधी शुद्धीवरती येऊ शकतात, त्यांची वाचासुद्धा परत येऊ शकते, हे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता जानकी जे व्रत करत असते त्याचा फायदा मात्र इथे आता नानांना होत असतो. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असते. त्यानंतर इथे ऐश्वर्याला आता सयाजी विखे पाटील म्हणतात की हे बघ बाळा, अगं तो नाना जर शुद्धीवरती आला ना, तर तो सगळ्यांना सांगेल की तूच त्याला धक्का दिला होतास म्हणून. मग तू काय करशील? मग ती सुमित्रा आणि ही जानकी आहेत ना, दोघीजणी मिळून तुला घराबाहेर काढतील, नाहीतर जेलमध्ये तरी पाठवतील. तो ऋषिकेश कसा आहे तुला चांगलंच माहिती आहे ना. तेव्हा इथे जानकी म्हणते की नाना, ती माझं काही वाकडं करू शकणार नाही आहे. माझ्या विरोधात तिच्याकडे पुरावा तरी काय आहे? आणि नानासाहेबांचा मी चांगलाच बंदोबस्त केलेला आहे. तर इथे नानासाहेबांना आता डिस्चार्ज देऊन घरी आणलेलं असतं. ते आपल्या रूममध्ये आराम करत असतात आणि तेव्हाच ऐश्वर्याने आता एका माणसाला त्यांना मारायला सांगितलेलं असतं. तर इथे कुणावरतीही नाव येऊ नये म्हणून तिने एक विषारी नाग आणायला सांगितलेलं असतं. तो विषारी नाग ती आता खिडकीतून नानासाहेबांच्या रूममध्ये सोडायला सांगते आणि मग तो साप आता नानासाहेबांना चावणार असतो. असं प्लॅनिंग तिने केलेलं असतं. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणते, डॅड तुम्ही अजिबात काळजी करू नका, नानासाहेबांना वरती पोहोचवण्याचा मी सगळा बंदोबस्त केलेला आहे. आणि ती आता हाताने खाणाखुणा करून सांगते की तिने साप आता सोडलेला असतो नानासाहेबांच्या रूममध्ये त्यांना चावण्यासाठी. तर इथे तिने सगळा प्लॅन आधीच करून ठेवलेला असतो. मात्र इथे जानकीच्या भक्तीसमोर आणि तिच्या श्रद्धेसमोर तिचा आता हा वाईट प्लॅन काही टिकत नाही. जेव्हा जानकी आता मंदिरामध्ये जाते तेव्हा ती देवी आईला म्हणते की आई, देवी आई, तुझ्या इथे आता सगळे भक्त येतात, काहीतरी आज घेऊन येतात आणि तू सुद्धा आपापल्या भक्तांच्या हाकेला धावून जात असतेस. तू त्यांची संकटं दूर करण्यासाठी जात असतेस. मग आता माझ्या घरावरती खूप मोठं संकट आले, माझ्यावरती एक आळ आलाय, तर मी माझ्या नानांना धक्का दिलेला नाही आहे. माझ्या नानांना लवकर शुद्ध येऊ दे, त्यांची वाचा परत येऊ दे आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे, असं आता जानकी म्हणत असते. आणि माझ्यावरचा हा कलंक, माझ्यावरचा आळ हा पुसून जाऊ दे. तर इथे
आता देवी आईने सुद्धा कौल दिलेला असतो, तर देवी आईच्या गळ्यामध्ये जे फूल असतं ते आता खाली पडतं आणि देवी आईने आशीर्वाद दिलेला असतो जानकीला की तुझ्या मनाप्रमाणे सगळं काही होईल. त्यामुळे इथे जानकी आता खूप खुश होते आणि जे फूल देवी आईने आशीर्वाद म्हणून दिलेलं असतं ते फूल घेऊन ती आता आपल्या घरी येते आणि घरी आल्यानंतर ती नानासाहेबांच्या रूममध्ये येते आणि ते फूल ती आता ठेवायला जात असते नानासाहेबांच्या डोक्याजवळ. त्यानंतर आता ती रूममध्ये गेल्यानंतर त्या आधीच ऐश्वर्याने जो माणूस पाठवलेला असतो त्याने नानासाहेबांच्या रूममध्ये आता साप सोडलेला असतो. तो नाग आता रूममधून त्यांच्या बेडवरती चढतो. त्यानंतर नानासाहेबांच्या अंगावरून आता त्यांना डाऊन्स करायला जाणार तेवढ्यातच तिथे जानकी फूल ठेवायच्या आधी आता हात पुढे करते आणि तिच्या हातामध्ये देवी आईचं फूल असतं आणि तेव्हा सापाने डाऊन्स केलेला असतो. त्यानंतर साप आता खिडकीमधूनच पळून जातो. तेव्हा इथे साप चावणार तेवढ्यात ऋषिकेश दरवाजा उघडतो आणि नानांना बघण्यासाठी रूममध्ये येत असतो. तेवढ्यात इथे जानकीला साप चावताना आता इथे ऋषिकेशने बघितलेलं असतं. तेव्हा जानकीला विष चढतं आणि ती चक्कर येऊन खाली पडणार. तेवढ्यातच ऋषिकेश जातो आणि जानकीला पकडतो आणि जानकीला आता हॉस्पिटलला नेण्यासाठी तो धावाधाव करत असतो. तेव्हा इथे सुमित्रा घरातले सगळेजण धावत पळत येतात आणि विचारतात की काय झालं. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की आई, अगं इथे जानकी आली होती, नानांच्या डोक्याजवळ फूल ठेवत होती. तेवढ्यातच एक साप, एक नाग आला आणि तो नानांना चावणारच होता. तेवढ्यातच तो आपल्या जानकीला चावला. तेव्हा इथे आता तो रूममध्ये साप असतो, इकडे तिकडे पळत असतो. तेव्हा इथे सर्पमित्राला बोलावून आता साप जिथे कुठे असतो तिथे त्याला शोधून काढला जातो आणि सर्पमित्राला सुद्धा तो साप आता एका कोपऱ्यामध्ये सापडतो आणि तो साप आता ते लोक घेऊन जातात आणि साप घरामध्ये रूममध्ये कसा काय घुसला याचा सगळेजण आता विचार करत असतात. तर इथे सुमित्राला कळतं की जानकीमुळे इथे नानासाहेबांचा जीव वाचलेला आहे. जी मुलगी जीव वाचवू शकते ती मुलगी नानासाहेबांचा जीव का बरं घेईल आणि हे सगळं करून तिला काय मिळणार आहे असं आता सुमित्राला सुद्धा वाटतं. कदाचित ऐश्वर्या खोटं तर बोलत नाही आहे ना असा प्रश्न तिला आता पडतो. तेव्हा इथे ऋषिकेश आता जानकीला धावत पळत आता हॉस्पिटलला घेऊन जातो. तेवढ्यातच इथे आता खूपच जास्त जानकीला विष चढत असतं, पण योग्य वेळी आता हॉस्पिटलला नेल्यानंतर तिच्यावरती ट्रीटमेंट होते आणि तिचासुद्धा जीव डॉक्टरांनी वाचवलेला असतो. तेव्हा इथे सारंग, सुमित्रा सगळेजणच अगदी सौमित्र आणि शर्वरीसुद्धा सगळेजण आता आश्चर्यचकित होतात. सगळेजण म्हणतात की आपली जानकी वहिनी तर आधीपासूनच चांगली आहे, तिने आपल्या नानांचा जीव वाचवला. हा साप रूममध्ये कुठून बरं आला असेल असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला असतो. त्यानंतर इथे सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्या, तू जे काही सांगत होतीस ते सगळं खरं होतं की खोटं ते मला सांग. जानकीवरती मी अविश्वास दाखवला फक्त तुझ्यामुळे. तर इथे ऋषिकेश म्हणतो, आई अगं तू जानकीवरती कसा काय संशय घेतलास गं? मग एवढ्या वर्षांमध्ये तू जानकीला काय ओळखलंस? एवढंच ओळखलंस का तू? ती पोट तिडकीने तुला सांगते की तिने नानांना धक्का नाही दिलाय, तिने खोटे दागिने नाही दिले, तरीसुद्धा तू तिच्यावरती विश्वास ठेवत नाही आहेस. जे काही ऐश्वर्या सांगते फक्त तिच्याच बोलण्यावरती विश्वास ठेवतेस. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, तू खोटं तर बोलत नाही आहेस ना गं? माझ्या जानकीमुळे आज यांचा जीव वाचलेला आहे, मी तिच्यावरती अविश्वास कसा काय दाखवला? तेव्हा इथे सुमित्राला सुद्धा आता स्वतःची लाज वाटत असते. तेव्हा सौमित्र आणि अवंतिका हे दोघंजणंसुद्धा तेच म्हणतात की आई, तू वहिनीवरती अविश्वास नको दाखवूस, तू ह्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवतेस. तेव्हा इथे अवंतिका म्हणते की ह्या ऐश्वर्याने मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, माझ्यावरती सुद्धा आळ घेतला आणि सौमित्राला माझ्याकडून दूर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे सुमित्राला आता खरं हे सगळं अवंतिकाने सांगितलेलं असतं की ऐश्वर्याने कसा त्या दोघांना त्रास दिला होता जेव्हा ते दोघंजणं गणपतीला घरी आले होते. तेव्हा सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, हे सगळं खरं आहे? तेव्हा इथे ऐश्वर्याला आता काय बोलावं काही कळत नाही. तेव्हा जानकी म्हणते, हो आई, मी खरं सांगते. अहो, ऐश्वर्यानेच धक्का दिला होता नानांना. आता हॉस्पिटलमधून जानकी घरी आलेली असते तेव्हा तीसुद्धा सुमित्राला तेच सांगते. ती म्हणते, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी नाही धक्का दिलाय. तेव्हा सुमित्रा म्हणते, हो जानकी, सगळं कळलंय मला, मी तुझ्यावरती अविश्वास दाखवायला नको होता. तेव्हा इथे आता सुमित्रा जोरदार कानाखाली देते ऐश्वर्याच्या आणि म्हणते की खरं खरं सांग, हे सगळं खरं आहे ना? त्यानंतर सुमित्रा आता आपल्या आईला रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते की आई, मला खरं खरं सांग, हे सगळं ऐश्वर्यानेच केलं आहे ना? तुला माझी शपथ आहे, तुला नानासाहेबांची शपथ आहे. तेव्हा इथे आता आजी म्हणते, अगं तू का शपथ दिलीस मला तुझी? सुटली म्हण. तेव्हा सुमित्रा म्हणते, आधी खरं सांग, ऐश्वर्याने नानासाहेबांना धक्का दिलाय ना?
तेव्हा आजी म्हणतात, हो ऐश्वर्यानेच धक्का दिलाय, पण तू आता तिला सगळ्यांसमोर काही बोलू नकोस. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, मी तुझं काहीच ऐकणार नाही आहे. आणि ती बाहेर येऊन आता ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि म्हणते की मला सगळं काही कळलं आहे, हे सगळं तू जाणून बुजून करून आलीस. तूच इथे बाजार समितीच्या यादीमध्ये तुझ्या वडिलांचं नाव टाकलं जबरदस्तीने आणि नानासाहेबांना धक्का दिलास. लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? आणि इथे आता चांगलंच थोबाड फोडून तिला घरातून सुद्धा बाहेर काढण्याचा निर्णय आता सुमित्राने घेतलेला असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या माफी मागत असते, पण तरीसुद्धा इथे आता सुमित्रा तिला माफ करत नाही. सारंगला सुद्धा सत्य कळलेलं असतं. विश्वास ठेवावा का नाही या गोष्टीचा तो विचार करत असतो. पण तरीसुद्धा आता नानासाहेबांच्या तब्येतीचा विचार करता आता सुमित्राने ऐश्वर्याला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय हा पक्का केलेला असतो. आणि जानकीला मानाने ते नाणं परत दिलेलं असतं आणि घरातल्या मोठ्या सुनेचा मानसुद्धा तिला परत दिलेला असतो.